पहिल्याच प्रयत्नात खाकीला गवसणी. आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यातील 2 उच्चशिक्षित आदिवासी कन्यांची मुंबई पोलीस दलात ऐतिहासिक झेप. वडिलांचे छत्र हरपलेल्या करवंदे भगिनींचे यश. डिंभे बुद्रुक येथे वाजत गाजत जंगी मिरवणूक, फटाक्यांची आतिषबाजी अन स्नेहभोजन. कोणतीही मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, पाठीवर वडिलांचे छत्र नाही. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत केवळ जिद्द, चिकाटी आणि आईच्या अखंड कष्टाच्या जोरावर आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील 2 सख्ख्या आदिवासी भगिनींनी इतिहास घडवला आहे. प्रीती विष्णू करवंदे उबाळे आणि प्रतीक्षा विष्णू करवंदे या दोन्ही उच्चशिक्षित BSc कन्यांची आपल्या पहिल्याच प्रयत्नात मुंबई शहर पोलीस दलात थेट निवड झाली आहे. पश्चिम पट्ट्यातील या दोन्ही लेकींच्या अभूतपूर्व यशामुळे डिंभे बुद्रुक आणि गोहे बुद्रुक परिसरात आनंदाचा पूर आला आहे. या दोन्ही भगिनींच्या यशात त्यांच्या कष्टासोबतच योग्य मार्गदर्शनाचाही मोठा वाटा आहे. प्रीती आणि प्रतीक्षा या दोघींनी मंचर येथील राजपथ करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन पोलीस भरतीची तयारी केली होती. अकॅडमीचे संचालक सतीश अरगडे यांचे त्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले. अरगडे सरांनी करून घेतलेली मैदानी आणि लेखी परीक्षेची पद्धतशीर तयारी, दिलेल्या टिप्स आणि वाढवलेला आत्मविश्वास यामुळेच या दोन्ही भगिनींना पहिल्याच प्रयत्नात हे दैदिप्यमान यश संपादन करता आले, अशी भावना करवंदे व उबाळे परिवाराने व्यक्त केली आहे. प्रीती आणि प्रतीक्षा यांच्या या यशामागे त्यांची आई शकुंतला विष्णू करवंदे यांचा हिमालयासारखा खंबीर संघर्ष उभा आहे. मुली लहान असतानाच वडिलांचे अकाली निधन झाले. पतीच्या निधनानंतर शकुंतलाबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला, परंतु त्या खचल्या नाहीत. आदिवासी भागातील सर्व अडचणींशी तोंड देत त्यांनी दोन्ही मुलींचा सांभाळ केला आणि त्यांना उच्च शिक्षित केले. आपल्या मुलींनी खाकी वर्दी परिधान करून देशसेवा करावी ही त्यांच्या दिवंगत वडिलांची अंतिम इच्छा होती. आज दोन्ही लेकींनी पहिल्याच फटक्यात पोलीस भरतीत यश मिळवून वडिलांचे स्वप्न पूर्ण करत आईच्या कष्टाचे पांग फेडले आहेत. दोन्ही भगिनींनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर घोडेगाव येथील नामांकित BD काळे महाविद्यालयातून BSc ही पदवी संपादन केली आहे. उच्च शिक्षणासोबतच खाकी वर्दी मिळवून त्यांनी ग्रामीण भागातील मुलींसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. यातील प्रीती हिचे लग्न डिंभे बुद्रुक येथील उबाळे परिवारात झाले आहे. लग्न झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि घरप्रपंच सांभाळत अनेक महिलांचे करिअर थांबते. मात्र प्रीतीने घरची सगळी जबाबदारी चोख सांभाळत आपला सराव सुरू ठेवला. तिचे पती सूर्यभान उबाळे व सासू-सासऱ्यांनी पारंपरिक विचारांना बाजूला सारत प्रीतीला संपूर्ण स्वातंत्र्य आणि खंबीर पाठिंबा दिला. सासरच्या या खंबीर विश्वासामुळेच प्रीतीलाही गरुड झेप घेता आली. दोन्ही भगिनींच्या या ऐतिहासिक यशाबद्दल काल डिंभे बुद्रुक तसेच परिसरात ढोलताशांच्या गजर वाजत गाजत आणि फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजीमध्ये एक जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. संपूर्ण परिसरातील ग्रामस्थ, महिला आणि नातेवाईकांनी या मिरवणुकीचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी प्रीती आणि प्रतीक्षा या दोन्ही भगिनींना विजयाचा मोठा हार घालण्यात आला. परिसरातील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून दोन्ही रणरागिणींना शाल, श्रीफल व बुके देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. या दिमागदार कौतुक सोहळ्याचे व मिरवणुकीचे आयोजन प्रीतीचे पती सूर्यभान उबाळे आणि संपूर्ण उबाळे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. सायंकाळच्या वेळी संपूर्ण गावात फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी करण्यात आली, तर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी एकमेकांना केक भरवून हा आनंदोत्सव साजरा केला. या सोहळ्याची सांगता उपस्थित सर्व नागरिकांच्या स्नेहभोजनाने झाली. आंबेगावच्या या दबंग आदिवासी कन्यांचे कौतुक सध्या संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. आंबेगाव तालुक्याचा पश्चिम पट्टा हा दुर्गम म्हणून ओळखला जातो. अशा भागात राहून योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर करवंदे कुटुंबातील या दोन्ही BSc पदवीधर कन्यांनी पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलीस दलात मारलेली ही झेप स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर तरुण तरुणींसाठी नक्कीच दीपस्तंभ ठरेल.